नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये आज आपण पन्ह करणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कैरी, गूळ, वेलची पूड, मीठ आणि केशर घातलेलं पाणी। आता आपण कैरी उकडून घ्यायची आहे। त्यासाठी चिकाचा देठ काढून घ्यायचा आहे। कैरीमध्ये थोडंसं पाणी घालून कुकरला आपण कैरीच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। बघू शकता कैरी छान शिजलेली आहे। बाहेर काढून घ्यायची, साल काढायचं। कैरी थोडीशी गार झाली की त्याचा पल्प आपण सगळा काढून घ्यायचा। व्यवस्थित छान पल्प काढून घ्यायचा सगळा कैरीवरचा। कैरी छान उकडली की पल्प इझिली निघतो। मिक्सरमध्ये आता कैरीचा पल्प घ्यायचा। 1 बाउल कैरीचा पल्प, मी 1 बाउल गूळ घेतला, 1 चमचाच फक्त ठेवलाय गूळ। मिक्सरवर फिरवून घ्यायचा। आपला पल्प तयार आहे। पातेल्यात पल्प घ्यायचा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, वेलची पूड, केशराचं पाणी घालायचं। याने सुंदर रंग पण येतो आणि टेस्ट पण छान लागते, एक सुंदर सुगंध येतो। आणि थंड पाणी घालायचं, गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकताय। छान मिक्स करायचं सगळं मिश्रण। आपलं कैरीचं थंडगार पन्ह तयार आहे।